वाह, आज एकदम फ्रेश दिसतेस. शांत झोप झालीये ना. आणि त्या मोहितेंचं काय? त्यांची झोप उडाली असेल. आय मीन शुद्धीवर आले की झोप उडेल. बिचारे नाराज झाले असतील. प्यायची कशाला एवढी? मी सांगितलं होतं प्यायला. नव्हतं सांगितलंस? अरे मी लाख सांगेन, त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे असं थोडीच आहे. अगं भले भले नाचतात तुझ्या तालावर. नको रे बाबा, त्या मोहितेंचा नाच नसता बघवला मला. बरं, आपल्या कामाचं काय? बघू, आज कळेल. मोहितेंची रवानगी होऊन दुसरं कोण येतंय, आणि तो पण आपलं काम करतोय की नाही काय माहित. राणी, त्या तिवारीच्या कामाचं काय? अरे त्या पत्त्यावर कोणीच नव्हतं म्हणे शरद. असं कसं शक्य आहे? मला तर तिवारीने पत्ता व्यवस्थित शोधला की नाही याच्यावरच शंका आहे. नाही, मी पण 3-3दा विचारलं त्याला, तर तो म्हणाला मी तिथे गेलो होतो, आजूबाजूला चौकशी सुद्धा केली, पण तिथे कोणीच राहत नाही. मग काय कंपनीला रजिस्टर पाठवल्यानंतर त्या बाईंनी पत्ता बदलला की काय? काहीतरी घोळ आहे. त्या जाधवला विचारायला पाहिजे. या, हा एक नमुना अजून. हो ना, पण लीगली काय काय करावं लागतं हे विचारायला हवं ना एकदा. म्हणजे ती बाई जर का समोर आली तर ती काय पेपर सबमिट करेल आणि मग आपण काय पाऊल उचललं पाहिजे हे तर विचारूया. हे बोलावून त्याला. ही माणसं समोर जरी आली ना तरी संताप होतो रे माझा शरद. काही कामाची नाही, सगळा फोकस मला इम्प्रेस करण्यावर असतो. थोडेच दिवस राणी, नंतर आयुष्यात पुन्हा या लोकांची तोंड बघावी लागणार नाहीत तुला. जय हिंद सर. जय हिंद. काय म्हणता सुर्वे? सर तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. सर आम्ही तुमचीच वाट बघत होतो. त्या लक्षात माझ्या. बरं, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. काय सर? मोहिते सर आलेत का? नाही सर. बरं, काल रात्री मला राणी सरदेसाईंचा फोन आला होता. आता त्या बाईचा फोन, ह्यात कसलेली बातमी? हो, पण त्यांनी मला जी बातमी सांगितली खूप शॉकिंग होती. म्हणजे? काल रात्री राणी सरदेसाईंनी मला फोन केला तेव्हा त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की काल रात्री मोहिते सर त्यांच्या घरी आले होते. आणि काय सर? त्यांचं म्हणणं आहे की मोहिते सरांनी त्यांच्याशी मिसबिहेव केलं. काय झालं? ती रिॲक्शन बघून असं वाटतं की तुम्हाला हे आधीच कळलंय. बातमी जुळते सर. म्हणजे? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.